युवराज, युवराज एक काम कराल का? ह्यो वळे सर युवराजनीनं द्यायचा होता. नाही माझी म्या थोडी घाईत आहे ना म्हणून. घ्या, माळतील त्या आंबाड्यात. नाही म्हणू नकासा. ठेवतो. युवराज, आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो. प्रसाद घ्या. नंतर खाऊ. काय बाई, आम्ही एवढं कौतुकानं यायचं आणि तुम्ही साधा प्रसादही घेत नाही. खाऊ नंतर. बर, आबासाहेबांचा खलिता आलाय दक्षिण मोहिमेतून. बघितला? नंतर बघू. तेवढं बघितलं असतं तर बरं झालं असतं. मेधावी गतिमान दक्ष क्षमावान रुजु धर्मात्मा अपि न असूयकः. रुजु वाह. स्मरणत्युपकृतं वृद्धोपसेवीय शूरो न व्यसनी अभिसंवादी दीर्घदशी जितक्रोधो जितेन्द्रियाः. वाह युवराज वाह. मेधावी गतिमान मतलब बुद्धिमान, सावध, क्षमाशील. और ये रुजु शब्द का प्रयोग आपने कोमल अंतःकरण के लिए किया है. वाह, अद्भुत, अप्रतिम. युवराज कहाँ चले गए युवराज? युवराज, आता किती दिवस यातच राहणार आहात? बरं दिसतं का ते? घडल्या गोष्टी मनातून जात नाहीत. विचार करतो आम्ही होतो कुठं आणि आलो कुठं. नका विचार करू. विसरून जाता सगळं. हवं तर आम्ही हात जोडतो तुम्हाला. ना तुम्ही मनापासून बोलता आहात, ना तुमचं खाण्याकडे लक्ष आहे. सकाळपासून साधं बघितलंही नाहीत आमच्याकडे. किती वाईट वाटलं असेल हो आमच्या मनाला. येसू आम्हाला कळतंय, पण सकाळी मोगऱ्याच्या फुलांनाही हात लावला नाही. आम्ही एवढा देवाचा प्रसाद दिला पण तोही घेतला नाही. आबासाहेबांचा खलिताही बघितला नाही तुम्ही. एवढं आप्रोगीनं पत्र पाठवलं. युवराज, असं किती दिवस स्वतःला जेरबंद करून घेणार आहात? बहुधा आमच्या नशिबातच झेरबंद होणं आहे. ही झाली सर्वसामान्यांची भाषा. पण ही भाषा छाव्याची नाही. नख आणि दात काढलेल्या छाव्याला भाषा असते कुठे? गरजला तरी सुद्धा चेष्टा मस्करीच होते त्याची. नका ना गैरमेळ करून घेऊ. आणि आबासाहेबांनी तुम्हाला इकडे पाठवलंय याचा अर्थ त्यांनी पूर्ण विचार केलाच असेल ना. का पाठवलं ते एक स्वतः आबासाहेबांना आणि दुसरं आई जगदंबेलाच ठाऊक. युवराज, आई जगदंबेचा तोच जळता पोत तुमच्याकडे आशेनं पाहतोय. शृंगारपूरची जनता पुराशी मोठी आस धरून बसलीये. जिथे आम्ही स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, ते रयतेच्या काय करणार? तुम्हाला आठवतंय, आपण मोठे झालो.
मुखदर्शनाचा विधी झाला त्या रात्री तुम्ही आम्हाला म्हणाला होता, रयत हीच आपली मुलं बाळ म्हणाला होतात ना. मग आईबाप आपल्या मुलाबाळांना कधी वाऱ्यावर सोडून जातात? कितीही कठीण प्रसंग आला तरी आधी आपल्या मुलाबाळांचाच विचार करतात ना. पण आम्ही तर तेच सांगतो आहोत आम्ही तुम्हाला. तुमचा खंबीरपणा, तुमची जिद्द, तुमचं धैर्य सगळं आहे तुमच्या सोबतीला. फक्त आता ते तुम्ही एका कोपऱ्यात ढकललंय रागाच्या भरात. पण तुम्ही एक हाक तर मारा, मग बघा ते सगळं धावत येईल तुमच्या जवळ. खरंच युवराज, चला आता आम्हाला आमच्या हसऱ्या, खेळकर, शौर्यवान पतिराजांसोबत शृंगारपुरात फेरफटका मारायचा आणि आमच्या माहेरच्या माणसांनाही पाहू द्यात आपल्याला जोडीनं फिरताना. आणि कर्तबगार पती बरोबर माहेरी फिरताना स्त्रीला किती आभाळ ढेंगणं झालेलं असतं याची कल्पना तुम्हाला नाही येणार. चला चला. अहो खोटा बोलतोय तो. त्यांना आळ घेतलाय माझ्यावर. ऐका हो. गप्प बस. आता जे काही सांगायचं ते सबत सांग. सभानंतर पहिलं तुम्ही आणि तुम्हीच हे असं मला चव्हाट्यावर उभं तरी का केलं? तू केलंसच तर. तू त्या दरवेशाबरोबर प्रेमाचा चाळ करतेस आणि मलाच विचारतेस का असं उभं केलंय चव्हाट्यावर म्हणून. तर मग काय तुझी पूजा करायची होती देवाऱ्यात ठेवून? मी ऐकून घेणार नाही. खरं खोटं ते व्हायलाच. त्या पांडुरंगाची शपथ खाते. मी खरंच सत्याची आहे. माझ्यावर असं आळ घेऊ नका. तुमच्या पाया पडते मी धनी. हे विठ्ठला माझ्या पांडुरंग, तुझी वारी करणारी मी. तुझं नाव घेतल्याशिवाय बसले नाही, उठले नाही. नेमाना एकादश करते. आजही बी एकादशच. आणि आजच हे माझ्यावर पालन आणलंच होय रे तू. प्रसंग आला तर मी जीव देईन, पण माझ्यावर डाग पडू देणार नाही. गपरा. कनुजी राजे येतात, जरा शांत बसा की. त्यासनी लय कालवा आवडत नाही. हा राज, न्याय निवडाच्या कामकाजाला करायची का सुरुवात? करा. वादी प्रतिवादी या. मोरया मोरया. सोपान भामाबाई या. मोरया. काय रे बाबा, काय तक्रार तुझी? युवराज, युवराज, ताईसाहेब, अगदी रास्त येळला आलासा. एक निवाडा आलाय समोर. आता आपण आहेसा तर आपणच सांभाळा. आम्ही आणि निवाडा. गणोजीराव, सध्या आमच्या नशिबी फक्त पाहणं आहे. निवाडा काय करणार आम्ही? त्यापेक्षा तुम्ही करा सुरुवात, आम्ही येतो. युवराज, आमचे दादासाहेब एवढा आग्रह करत आहे, निवाडा राहू द्या. निदान बसा तरी. होय, या. फिरायला तक्रार काय ते सांगावी. मला ही माझी बायको आहे, पण हिनं माझं तोंड काळं केलंय. अरे पण नेमकं केलं काय? की या दरवेशा बरोबर राहते. दोघांचं लई दिवसापासूनच प्रेम आहे. तुला हे कधी कळलं? मग अशी आपण म्हणून तर तुमच्या पायाशी धावत आलोय.
बरं कळलं म्हणजे नेमकं कसं कळलं? त्याचं झालं असं की मी ओसरीवर विनाच्या तारा आवळत होतो आणि हा दरवेळी माझ्या समोर आला आणि मग अरे अरे कोण र तू आणि आत कुठं चाललायस? भामा केली आमा तू कोण? दरवेशी दरवेशी? अरे तुझी या घरात यायची हिंमत कशी काय झाली? जाणे निघेन, पण भामाला घेऊन निघेन. ये माकडा तोंड फोडीन तुझं. माझ्या बायकोचं नाव घेतोस? अरे मालक, तुमची बीवी आता तुमची राहिली नाही. वो तो कब की मेरी हो गई है, कब की. कब से हम दोनों का इश्क चल रहा है मालूम. काय थांब, तुला हात पाय बांधूनच मारतो. बाबा रस्सी द्या. काय र काय म्हणालास? हा? मारो मत, सुनो तो. अरे काय सुनो? देखो मैं ऐसे ही नहीं आया, मैं तो बहुत पहले से आना चाहता था, लेकिन आपका गांव में नाम, वारकरी घर, इसलिए नहीं आया. लेकिन अब मैं तुम्हारी बीवी के बगैर और तुम्हारी बीवी मेरे बगैर नहीं न रह सकते. तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का काय? माझी बायको पतिव्रता आहे, पतिव्रता. और तुमची बायको तर केव्हाच बाटली आहे. बाटली? अरे हरामीच्या, कशावरून बोलतोयस हे सगळं? अरे मालिक, आत्ता गावाबाहेर झाडाखाली बसून आम्ही दोघांनी मस्त बिर्याणी खाल्ली. खोटं बोलतोयस तू. अरे वारकऱ्याचं घर हे एका पांडुरंगाशिवाय आणि त्याच्या भक्तीशिवाय दुसरं काही जाणत नाही. आणि मांस मच्छीच्या तर वाऱ्यालाही थांबत नाही आम्ही. खोटं वाटतंय. हा खोटं वाटणार. आणि सत्यभामा जरी जीव गेला तरी त्याला हात लावणार नाही. यकीन नहीं आता तो टोकरी लेके आओ. टोकरी? बामा जी ती टोकरी आण बाहेर. हा आणते. जे पाहिजे ते घ्या. कपड़े के नीचे रखी है बिरयानी. राज, हिनं माझा विश्वास तोडला. हिनं मला बर्बाद केलं, माझं घर बर्बाद केलं. एवढ्या दिवस लपून छपून खाऊ नाही ती खात होती, ती वाटली ती. मालक म्या बाटले नाही. खोटं बोलतेय ती मालक. लैला बाड हाय. मी आता यवनाचा भात खाल्ला नाही, त्याला शिवलं बी नाही. मग तुझ्या टोपलीत हे भाताचं गाठोडं कसं आलं? पांडुरंगाची शपथ मला माहित नाही. तू म्हणतेस तुला माहिती नाही, आणि तुझ्या टोपलीत गावतीय बिर्याणी. झालंच तर ती तू घरला घेऊन पण गेलीस. मालिक, उसने कहा भी मैं घर पे जाके खाऊंगी, रहने दो. नरड्याचा घोट घेईन मी तुझ्या. अरे का माझ्या सुखावर उठलायस? काय वाईट केलं मी तुझं? मालिक, ये डरपोक है. मी डरपोक नाही, माझा नवरा डरपोक निघाला. त्याने जर दुनियाच्या कानाखाली म्हटल्या असत्या म्हणजे आज ही वेळ आली नसती. माफी हुजूर, मुझे न्याय दो. ही आता बाटली आहे, ती आता माझी झाली आहे. अब इस पर मेरा हक है. ह्या आधी हो तुला कधी भेटला होता? हो आठवलं, पण ह्याला लय दिवस झाले. वर्ष 2 वर्ष झालं असतील. मी एकदा नदीवर पाणी आणायला जात असताना त्याने माझी वाट अडवून धरली होती. ए नाजनी, बड़ी खूबसूरत हो, पर ये कनीज का काम करती हो. क्यों अपनी जवानी बेकार लुटाती हो? मैं जानता हूं, झोपडीत राहतेस. माझ्या सोबत चल, बेगम बनवीन तुला. दिल्ली आग्रा फिरू. चल. सोड मला. तुम्हारी ये जुर्रत, ये जुर्रत. सोड सोड मला. एवढं धाडस? हे धाडस रायगडावरनं झिरपत आलंय. पुन्हा जर माझा रस्ता अडवलास तर काय? आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा नाही घेणार बघ दादा पुण्या परायाचा वारा. आम्ही जिजाऊंच्या मुली म्हणजे तलवारीच्या धारा. पछताना पडेगा तुझे. अरे जा,
कुणाला धमकवतोयस? मला? परत जर या वाटावर दिसलास तर उभा फाडीन तुला. निघ. मालिक, ये औरत झूठ बोल रही है. मेरे साथ इतना खाया पिया ऐश की और अभी पूरे दरबार के सामने मुझे झूठा मक्कार साबित करना चाहती है. माफी हुजूर, मुझे न्याय दो. ही आता बाटली आहे. त्या नाही बाटले, मी खाल्लं पण नाही. मग बिर्याणी कशी काय तुझ्या टोपलीत? हा, मला नाही माहिती हो. मेरी दरख्वास्त आहे दरबार से. ही वारकरी असून हिने मांस खाल्लं, आता ती बाटली. त्यात तिने माझ्या हातचं खाल्लं, आता ती माझी झालीये. बस अभी इसे मेरे हवाले कर दो. परंतु स्वतःची बायको एवढं जीव तोडून सांगते आहे, तिच्यावर विश्वास नाही. एवढी वर्ष जिच्या बरोबर संसार केला तिच्यावर विश्वास नाही, आणि जो ओळखीचा नाही त्याच्यावर विश्वास ठेवता. युवराजनी माफी असावी. विश्वास तर माझा बी बसत नाही अजून. अव दरवर्षी वारी करणारी माझी बायको, एकादश धरणारी, उपास तपास करणारी माझी सत्यभामा पण चळलेली. तिला चळ भरला, बिर्याणीसाठी दिवाणी झाली. नाही हो धनी, नाही. पण तुम्ही हे खरं मानता? अहो, रंगे हात सापडली ही. टोपलीत भात घेऊन आली ही घरात. अव ज्या घरात तुळशीची माळ आबीर बुक्क्याशिवाय काय नाही, त्या घरात बिर्याणी घेऊन आली ही. ती आता भ्रष्ट झाली. नाही धनी, नाही. पांडुरंगाची शपथ, म्या भ्रष्ट नाही. तुला आता घरात थारा नाही. आता तू माझ्या डोळ्यासमोर ही थांबू नकोस. गणोजीराज, मी काय बोलावं? न्याय करावा आणि मला यातून मुक्त करावं. काय ग ये बाई, भरल्या घरात हे असं वागणं शोभतंय का तुला? युवराज, तुम्ही तरी मला समजून घ्या. मी भ्रष्ट झाले नाही, मी बिर्याणी खाल्ली नाही. जो माणूस का माझ्या संसारावर उठलाय हे पण मला कळत नाही. इतके वर्ष मी या घरात राहिले, संसार केला, कष्ट केलं, ती माझी पुण्यही संपली. युवराज, तुमच्या स्वराज्यात स्त्री अब्रूला कोणी हात घालत नाही. मग ह्याची कशी हिंमत झाली? ते बी तुम्ही असताना. आज इथं आऊसाहेब असत्यात तर हे सारं घडलं असतं? महाराजांनी या सैतानाला सोडला असता? सोडलं तर आम्ही बी नसतं. जे काही सांगायचं ते त्या बिर्याणीनं सांगितलं की. युवराज, तुमच्या पुढे पदार पसरते, वाचवा मला. त्या सैतानाच्या हवाली करू नका. अहो, मी जिजाऊंची लेक आहे. माझ्या हातून चुकीचं पाऊल पडणार नाही युवराज. आता युवराज तरी काय करणार? हे बघ बाई, तू भ्रष्ट झालीस. तो समजा प्रकार तुझ्या नवऱ्यानं बघितलाय आणि त्याचा पुरावा अजून तुझ्या टोपलीत पडलाय. हे असलं खात होतीस, त्यापेक्षा शेण खाल्लं असतं तरी म्या काय बोललो नसतो. द्या गणोजीराज, न्याय द्या. मालिक, ये औरत मेरी है. इंसाफ करो, मेहरबानी करो. यो निवाडा तसा साधा आहे. यात न्याय करायचा तर ही बाई अपराधी आहे हे दिसतंय. हिनं आपल्या नवऱ्याचा विश्वासघात केलाय, त्याला फसवलंय आणि त्यातनं ती भ्रष्ट बी झाली. आता हिचा नवरा काही तिला ठेवून घेत नाही. हिनंच आता मन मोठं केलं, उदार अंतःकरणानं तिचं शुद्धीकरण करून घेतलं तर बाई तुला त्याच्याजवळ राहता येईल, कारण तुझी तशी इच्छा आहे. आणि बरं का रे, पश्चाताप बी होतोय तिला. हो बघ, विचार कर. तिचं तोंड ताबडतोब काळे करा. ती मला नकोय. आता ही सगळी एकूण परिस्थिती पाहता या बाईनं आता राहतं घर सोडावं हेच बरं. बाकी निर्णय तुमच्या हाती. देवा पांडुरंगा, अरे काय केलंस? वाचव रे देवा. चलो बेगम,
घर चलो. थांबा.